तसं बघायला गेलं तर तुमचं आणि आमचं फार जवळचा संबंध, कारण की श्री साईनाथांच्या दरबारामध्ये यावं आणि जन्मभूमी मानलं जातं. आणि साईनाथांचं जवळपास आमच्या घरापासनं किंवा साईनाथांपासून आम्ही 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती शिर्डीपासनं, म्हणून आता आपली भावकी म्हणायला हरकत नाही तशी. पण तरी सुद्धा एका नामचिंतनाच्या विशेषत्वानं येणं व्हावं तर आतापर्यंत मी अनेक अभंग ऐकलेत. कधी नामचिंतन भगवंताचं गुणवर्णन करणारे, नामसंकीर्तनामध्ये नामविशेष तत्वानं येणारे, किंवा आतापर्यंत उपदेशपर प्रकरणातले अभंग ऐकले, कधी गवळणपर प्रकरणातले अभंग ऐकले, पण संतांचंच वर्णन करणारे, या अभंगांची निर्मिती करणाऱ्या संतांच्या स्वभावाचं वर्णन करणारे अभंग फार कमी ऐकिवात होते. का? कारण मी म्हणाल यथार्थ वर्णन करणं वाटतं तेवढं सोपं नाही. वर्णन असं कुणीही कुणाचं करायला गेलं ना तर जमत नाही. वर्णन करायचं झालं तर आता ज्यांनी मृदुंग वाजवावा त्यांनी दुसऱ्या महाराजांचं वर्णन केलं तर यथार्थ ठरेल. ज्यांनी गायन करावं त्यांनी दुसऱ्या गायकाचं वर्णन केलं तर यथार्थ ठरेल. एका कीर्तनकारानं दुसऱ्या कीर्तनकाराचं वर्णन करावं कदाचित यथार्थ ठरेल. वर्णन करावं तर ज्याला त्यातली समज आहे, माहिती आहे, ज्ञान आहे, ती माणसं योग्य वर्णन करतील. पण यदा कदाचित त्यातली माहितीच नाही अशी माणसं जर बोलू लागली तर कदाचित ते कधी कधी आपण म्हणतो ना जावयाचं वर्णन सासून केलं तर जमतं का? अय मावशो बोला की जमल? असला जावई कोणला? ही आमची संगमनेरी भाषा. बरं, जेव्हा वर्णन करावं ते यथार्थ ठरावं, मृदुंगावरती पडावी थाप तसवर झुंकार निर्माण व्हावा, एवढा निनाद ते प्रेम विशेषत्वानं. बरीच माणसं येतात कीर्तनाला, पण काय होतं ना, अर्थात आता कृष्णा महाराजांच्या नेहमी संपर्कात असल्यामुळं त्यांची चुलतेही पखवाज वाजवतात हे काय आपल्याला ज्ञात नव्हतं. पण तरी सुद्धा आज त्यांच्या मृदुंग वादनाचा योग आला. पण आम्हाला यातलं फारसं कळत नसलं ना तरी त्यातलं गोडवा ऐकायला फार आवडतो. आणि मी तर म्हणेन माझ्या कीर्तनाचा आज खरंच सार्थक आहे. सगळी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. तरणा भाग्यवंत नाट्य हरी कीर्तनात रोज तरणीच असतात, पण आज माझ्याही पेक्षा ज्ञानी सगळीच माणसं गायना करता वादना करता सगळीच आदरणीय मंडळी आहे. मग याच्यातलं ज्ञान आमच्याकडे नसू देत पण ऐकण्याची आवड असणारी बरीच माणसं कीर्तनाला येतात. काही काहींना फक्त वादन ऐकायला आवडतं मग येतात. मग त्यात 8 मात्रा वाजवल्या, 16 मात्रा वाजवल्या, 32 मात्रा आहे, 64 मात्रा आहे, सरपटी आहे, भजनी ठेकाय, कोणती लगी कुठे वाजवली, कोणता मुखडं कुठं वाजवलं, चक्रधार आहे का त्रिपल्ली चक्रधार आहे, याचं ज्ञान आपल्याकडं. पण ती ऐकायची आवड आहे म्हणून बरीच माणसं येतात. काहींना गायन ऐकायला आवडतं मग काही माणसं गायन ऐकायला येतात. माहिती नसू देत आम्हाला. आसावरी राग होता, बागेश्री होता, भूप आहे, यमन आहे, तोडी आहे, भैरवी आहे, शिवरंजनी इमधली चाले, ठायची चाले, ठायच्या चालीतल्या मिश्र चाली आहेत. मग ह्याच्यातलं माहिती नसू देत पण ऐकण्याची आवड म्हणून बरीच माणसं गायन ऐकण्या करता येतात. काही जण ते हार्मोनियम बघायला येतात, काहींना फार आवडतं. मग त्याच्यामध्ये माहिती नसू देत कोणता स्वर चालला आहे, कोणता राग कोणत्या प्रहरी गायला पाहिजे, ओढव आहे, शाडव आहे, शाडव संपूर्ण आहे, ओढव संपूर्ण आहे, त्याच्यामध्ये 9 प्रकार आहे. वादी स्वर आहे, संवादी स्वर आहे, पंचमय, निषाद आहे, खडजय, वर्जय, त्याच्यामध्ये कोमल स्वर आहे, अनेक प्रकार आहेत. काहींना ते बघायची आवड. काही जण तर सिस्टीम लागली की नाही तीच पाहायला येतात. हा म्हणजे गेन दिला, बेस दिला, ट्रबल दिला, इको दिला, डिले दिला, आवाज बराबर यायला, हा ते बघायला येतात माणसं. काही जण कीर्तनकाराला सुद्धा ऐकताना ना वेगवेगळ्या प्रकारानं ऐकतात. पूर्वी आमच्या लहानपणी ना कीर्तनकाराच्या नावापुढे पदव्या असल्या ना का मग आम्ही ऐकायला जायचो. ते वेगळं काहीतरी वाटायचं. आमच्या बालपणामध्ये काही तरणी माणसं जास्त कीर्तनकार, हा ती वयाची एका विशिष्ट स्तरापर्यंत असलेली, मग नावापुढच्या पदव्या वाचायला जायच्या. मग विनोदाचार्य आहेत का? बरीच माणसं म्हणतात हा डायलॉग झाले पाहिजे. कीर्तन म्हणजे निव्वळ विनोद नाही. कीर्तनकार कुणी असू देत, कीर्तनकार बोलणारा वक्ता कोणी असू देत आणि कसाही दिसू देत, कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका, कधी कुणाच्या वयावर जाऊ नका. काय सांगावं भगवंत कुणाच्या मुखातनं काय वदवून घेईल आणि तुम्हाला आम्हाला दृष्टांत देऊन जाईल सांगता येत नाही. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखारविंदातनं एखादं वाक्य असं यावं का ऐकणाऱ्याच्या अंतःकरणावरती कोरलं जावं.
बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखारविंदातनं एखादं वाक्य असंही यावं की नकळत भक्तीची बीज आमच्यामध्ये रोवली जावीत. ऐकताना सुद्धा ना कोणी कसं ऐकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं, मात्र ऐकणाऱ्यानं शब्द अंतःकरणात साठवावं. सांगणारे भगवान कृष्ण आहेत, ऐकणारा दुर्योधन आहे. देवा माझी प्रवृत्ती नाही, तुम्ही किती सांगा, ते पालत्या गड्यावर पाणी. त्याच जो ऐकतो तो अर्जुन बनतो, बाकी सगळीच दुर्योधन ज्यानं त्याचं ऐकलं. मग ही ऐकण्याची क्षमता संत आमच्यामध्ये निर्माण करतात. कारण माणसाची वृत्ती अशी आहे, सहजासहजी जमत नाही. सगळ्यात मोठा उपकार जर कुठला असेल ना तर समोरच्याला ऐकायला शिका. संतांनी आम्हाला भजन कीर्तन नामचिंतन याच्याद्वारे ऐकायला शिकवलं. कारण आपण असं समोरच्याचं कधी बी ऐकून घेणार नाही, कधीच नाही. समोरच्यानं आरे केलं तर आपले कार्य करायला रिकामीच आहेत. शांत राहणं आपल्या जमतच नाही. म्हणून ऐका, समोरच्याला ऐका, निरीक्षण करा, परीक्षण करा. संतांनी भजन कीर्तन ही जेव्हा जेव्हा नामचिंतनाची गोष्ट येते ना, एकांतातलं नामचिंतन लोकांतात घडतं ना, खरं तर हा पोटा पाण्याचा विषय. खरं चिंतन एकांतातलं. प्रभू श्रीरामचंद्रजींनी डोकावून बघितलं तर हनुमानजी आपल्या नखांनी राम नाम रखडतायत दगडांवरती. प्रसंग नेहमीचा ऐकिवातला, पण फार गोड वर्णन केलंय की जेव्हा राम नाम रखडतायत अगदी भक्तीनं भावनेनं एकांतामध्ये, प्रभू श्रीरामचंद्रजी डोकावून बघतात. आणि डोकावून बघितल्यानंतर मनात विचार आला, आपणही रामसेतू बांधणी करता म्हणून दगड पाण्यामध्ये टाकावीत. दगड उचलला, समुद्राच्या पाण्यात टाकला, बुडाला. दुसरा टाकला, बुडाला. तिसरा त्याही पेक्षा छोटा घेऊन बघितला, तोही बुडाला. अचानक लक्षात आलं, हे काय आपल्याच्यानं होणं नाही. म्हणून माघारी जाण्याकरता फिरावं तर पाठीमागे हनुमानजी हात जोडून उभे. ते म्हणाले, तुम्ही कधी आलात? हनुमानजी बोलले, मी पहिल्याच दगडाला आलो. पहिल्याच दगडाला आला तर सांगा, माझ्या नावाची दगड तरतात, मग माझ्या हातचा दगड का तरत नाही? प्रसंग नेहमीचा ऐकिवातला, पण उत्तर फार गोड ऐकायला मिळतं. हनुमानजी सांगताय, देवा ज्याला देवानच टाकलाय त्याला कोणताच भवसागर तारू शकत. नामचिंतनाची ताकद सुद्धा आहे. भगवंतामध्ये जेवढी नाही तेवढी नामचिंतनातही ताकद आहे. पण केव्हा? जेव्हा ते भक्तीनं भावनेनं एकांतामध्ये तेवढ्या प्रकर्षानं होईल तेव्हा. हा क्लास आहे, हा क्लास आहे, ही शाळा आहे. इथं शिकून जायचं असतं. वर्षातनं एकदा दोनदा ही शाळा भरते. इथं शिकून गेलेला घरी अभ्यास करायचा असतो आणि अभ्यासानं आपल्यामध्ये ते गुण उतरवल्या जातात. याच्याकरता संत आधी आम्हाला ऐकायला शिकवतात. ऐका, श्रवण करा. म्हणून नवविधा भक्तींमध्ये सुद्धा ना श्रवण प्रथम क्रमांकावरती. विठ्ठल विठ्ठल. आणि जेव्हा आम्ही संतांच्या उपकाराचं खरंच वर्णन करायला जावं ना, तर एवढे अगणित स्वरूपाचे ना शब्दातही मांडता येणार नाही. अगणित. आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाण करून द्यावी. संसाराच्या मागे धावता धावता अनेक गोष्टींचा विसर पडून जातो. आम्ही नेहमी ऐकतो, माया जाळामध्ये गुरफटणारा माणूस. वाक्य प्रमाण नेहमीच. एके ठिकाणी ना हरिभक्तीपरायण श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकरांची नामचिंतन परंपरा, चैतन्यजी महाराज देगलूरकर वर्णन करतात की केलेलंच कर्मच भोगावच लागतच. वाक्य किंवा प्रमाण नेहमीच आहे, फक्त त्याला चकारांत व्याकरण दृष्ट्या भाषा जोडलेली. चकारांत का? कारण अटळ आहे, अंतिम आहे याच्या करता. वडिलांनी त्रास दिला, मुलगा वैतागला, बापाला पाठीशी घेतलं आणि लांब नेऊन सोडलं. ऐकताय ना गावकरी? बापान त्रास दिला, पोर वैतागलं, बापाला पाठीशी घेतलं आणि लांब नेऊन सोडलं. पण कसं असतंय मी सांगत नाही बरं, ते महाराज सांगतात. मी नाही सांगत, महाराज सांगतात. म्हातारी माणसं आणि मांजर किती बी लांब नेऊन सोडा, आपण घरी यायच्या आत घरी हजर. आता बापाला दारात बघितलं, पोरग विचारतो कवा आली, ते बी म्हणे तुझ्याच आधी. परत पाठीशी घेतलं, काशीला आणलं, गंगेच्या किनारी आणलं. मात्र आता बापाने ओळखलं, मला कशा करता आणलं मलाही माहितीये, मलाही तुझ्यासोबत राहायचं नाही. पण एक कर, इथे ढकलू नको, थोडा पुढे ने. मुलगा म्हणाला, बाबा पाणी इथे पण आहे, पाणी पुढे पण आहे, आता मरायचंच ठरले ते इथेच जा, इथे तिथे कशा करता. बापानं हातच जोडले, म्हण बाबा
तुझ्या पाया पडतो, पण इथं काही ढकलू नको. कारण काही वर्षांपूर्वी माझ्या बापाला मी सुद्धा इथंच ढकलला. केलेलंच कर्मच भोगावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आयचे किती उपजले आयचे किती. केले कर्म झाले त्याची भोग उपजले आयचे किती उपजले आयचे किती. केले कर्म झाले तेची भोगाले वाक्य नेहमी ऐकतो आम्ही. पण काय होतं ना, कधी कधी अतिपरिचयात अवाज्ञा. कोणीतरी मला म्हणावं की तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल, तर ते किमान आशीर्वादासाठीच असावं, किमान आशीर्वादासाठी असावं. कारण माणसाची ना धारणा झालेली आहे, आपलं कधी चांगलं होऊ शकत नाही. आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं ना, आपला वाईटावरती पगडा फार झालेला आहे. आपला ठाम विश्वास आहे, वाईट गोष्टींवरती एवढा विश्वास आहे. मी जर तुम्हाला सांगितलं ताई मला भूत दिसलं, विश्वास ठेवताना अय बाय हो, मी जर सांगितलं भूत दिसलं, बाया म्हणतील बाई दिसला असं ग, तिथं बाळातीन गेली होती, तिथं सवाशी. आणि तेच जर मी सांगितलं दादा मला पांडुरंग भेटला, लोक विश्वास ठेवतील. लोक म्हणतील बाईला याड लागलं का काय. वाईटावरती प्रचंड विश्वास आहे, चटकन विश्वास बसतो, तसं चांगल्यावरती नाही बसत आमचा. काय होतं ना, या संसारामध्ये मायाजाळामध्ये गुरफटल्यानंतर कर्माच्या मागे धावता धावता ते कर्म चांगलं आहे की वाईट आहे याची शाश्वती आमच्याकडनं राहत नाही. पण बऱ्याचदा निरपेक्ष वृत्तीनं केलेली कर्मच कामी येतात. आणि निरपेक्ष भावनेनं चालता यावं याच्याकरता संत वेळोवेळी मार्गदर्शन करतात. कधी श्री ज्ञानेश्वरी रूपी टीकेनं असेल. पण काय आहे, कधी कधी आम्हाला 65 ओव्यांद्वारे कळून जातं आणि कधी कधी 9000 ओव्या मिळून सुद्धा लक्षात येत नाही. कोणाला कसं समजेल, कोणाला कसं समजेल याची शाश्वती नाही. म्हणून सोपं नामचिंतन आपल्यापर्यंत आलं. आणि हे सोपं नामचिंतन हरिपाठामध्ये वर्णन येतंय मला सविस्तर. आपल्या वारकरी संप्रदायाचा उघड मंत्र आहे राम कृष्ण हरी. अगदी सोपा, सहज, साधा, अनादि अनंत कालापासून. आणि या अनादि अनंत कालापासून हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचता यावं. शतकोटी रामायणाची निर्मिती झाली, 100 कोटी श्लोकांची रचना झाली आणि भांडणाला सुरुवात झाली. स्वर्गीचे देव भांडतात, पृथ्वीवरची माणसं भांडतात, पाताळातले सर्प भांडतात. तिघांचं भांडण गेलं भगवान शंकरांकडे, महादेवांकडे भांडण यावं. तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या. आता करायचं काय म्हणून वाटणी करायचं ठरलं. पण वाटणी मात्र साधी नाही, 100 कोटी श्लोकांची वाटणी. 100 कोटी श्लोकांची वाटणी आहे. देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी आणि पाताळातल्या सर्पांना दिले 33 कोटी. खाली किती उरले भजनी मंडळ? 1 कोटीत परत वाटणी. 33 लाख 33 लाख 33 लाख. खाली उरलं 1 लाख. 1 लाखात पुन्हा वाटणी. 33,000 33,000 33,000. खाली उरले 1,000. 1,000त परत वाटणी. 300 300 300. खाली उरले 100त परत वाटणी. 33 33 33. खाली श्लोक उरला. 1 श्लोक वाटायचा कसा? अक्षर मोजली, 32 अक्षर भरली, प्रत्येकी 10 10 10 तिघांमध्ये वाटून दिली. आता सगळी वाटणी बहुतांश झालीचे, उरली थोडीशी, तेवढी फक्त जमलेल्या सगळ्यांनी मिळून करून टाका. उरले 2 अक्षर वाटा तिघांमध्ये. वाटता येत म्हणून वाटणीचं फळ म्हणून भगवान शंकरांनी ती 2 अक्षर स्वतःकडे ठेवून घेतली, नवे नवे कंठात धारण केली आणि गंमत अशी झाली. 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं, ते म्हणजे राम. मग जेव्हा हे राम नाम पार्वती मातेच्या सांगण्यावरनं भगवान शंकर मुखारविंदातनं ते कथन करतायत आणि ऐकता ऐकता पार्वती माता योग निद्रेमध्ये जातायत. मग हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून पाण्यातला मासा होऊन भगवान विष्णू ते ज्ञान ग्रहण करतात. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथांकडनं मच्छिंद्रनाथांकडे, मच्छिंद्रनाथांकडनं गोरक्षनाथांकडे, गोरक्षनाथांकडनं गहिनीनाथांकडे, गहिनीनाथांकडनं मात्र आता हे ज्ञान निवृत्तीनाथांकडे जसं येतं तसं निवृत्तीनाथ हे ज्ञान देतात. ज्ञाननाथ म्हणजे माऊली ज्ञानोबारायांकडे.
मग आतापर्यंत अप्रकटावस्थेमध्ये असणारं ज्ञान माऊली ज्ञानोबारायांपर्यंत येत आहे. आता मात्र ते अप्रकट राहत नाही. या समाजाकरता माऊली ज्ञानोबाराय हे ज्ञान प्रगट करून देत आहेत. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म. आतापर्यंत अप्रगटावस्थेतलं ज्ञान जेव्हा प्रगट अवस्थेमध्ये येत आहे, मग कधी माऊली ज्ञानोबारायांच्या आत्मसंवादातनं असेल, श्री अमृतानुभवातनं असेल, कधी हरिपाठातनं असेल, कधी श्री ज्ञानेश्वरीतनं असेल, किंवा चांगदेव 65 मधनं असेल, किंवा तुकोबारायांचा गाथा आहे. जेव्हा जेव्हा आम्ही संतांची सगळी अभंग बघायला जावं, ग्रंथ बघायला जावं, तर कधी कधी नाथबाबा आम्हाला भारुडांनी सुद्धा हेच शिकवू पाहतात. कधी कधी स्त्री संत मांदियाळी जात्यांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवून जातात. मग सगळ्या संतांचे हे अभंग, नामदेवरायांचे काही अभंग तर आम्हाला गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा आढळतात. म्हणजे एवढं संतांचं हे ज्ञान आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. मग आपलं उभं आयुष्य जरी गेलं, निव्वळ माऊली शब्दावर बोलायचं झालं तर 8 दिवस कीर्तन करणारी बरीच महाराज मंडळी आहेत. मग जर एवढ्या संतांचे एवढे अभंग जर पाहू गेलो ना, तर आपलं आयुष्य सुद्धा कमी पडेल. निव्वळ ग्रंथ, इतर उपकार तर वेगळेच आहे, पण नाथबाबा म्हणतात एवढे उपकार आहेत ना, का याचं वर्णन शब्दात सुद्धा नाही. अभंगाचं प्रथम उपकार उपकार संतांचा संताचा उपकार उपकार हरी सांगा बयान नाही पार सांगा बयान नाही अपना सारी के करीती अपना सारी के करीती अपना सारी के अपना सारी संतांचा उपकार सांगावया नाही पार. संत असंख्य स्वरूपाचे उपकार करतात, ज्याचं वर्णन शब्दात करणंच नाही, पार नाही. आता नाथबाबांनी असं म्हणावं, कारण नाथबाबांना सुद्धा माहिती आहे भगवंत सुद्धा ना कधी कधी होतं असं, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. पण संतांजवळ यावं ना तर कसली अपेक्षा सुद्धा ठेवत नाही, कसलीच नाही. कधीतरी कोणा संतानं काही मागितलंय असं तर ऐकिवत नाही. भगवंताजवळ यावं, भगवंत अंतःकरण तरी मागेल, प्रेम तरी मागेल. काही देऊ नका, पण कमीत कमी प्रेम तरी द्या, प्रेम भावना. कधी कुठे जाल ना, कुठल्या ना कुठल्या देवतेला काही ना काहीतरी अर्पण करण्याची प्रथा आहे. हा, पंढरपुराला यावं तर आम्ही अनेकदा ऐकतो महाराज, पंढरपूरला आलं की तिथंही समर्पित फक्त प्रेम भाव आहे, अंतःकरणातली भावना आहे. कधी गेलात ना काशीला, तर तिथनं आल्यानंतर काशीचं माउंद करावं लागतं, बरोबर ना. जगन्नाथपुरीला गेला तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला पात्रात भोजन नाही, तिथं फरशीवर बसूनच भोजन घ्यावं लागतं, फरशीवर दिलं जातं. कधी गेलात तिरुपती बालाजीला तर केश समर्पित करावे लागतात. कधी नर्मदा परिक्रमेला गेला तर आल्यानंतर उद्यापन विधी करावा लागतो. पण कधी ऐकलंय पंढरपूरला जाऊन आलोय आणि आता पंढरपूरच्या सवाशणी जीव घालायच्यात बा. कधी पंढरपूरला पांडुरंगाला कोंबडा द्यायचा आहे, दावत द्यायची, बकरी द्यायची बा, कबूल केलंय. त्यानं कधी काही मागितलंच नाही, निश्चल भावनेनं प्रेम करत राहिला. नवे नवे भगवंतानं तरी प्रेम मागावं. पण संत तर खल आणि दुष्ट माणसं जे त्रास देतात ना, जे त्रास देतात त्यांचा त्रास सुद्धा सहन करतात. प्रेम नाही मिळत तरी पण चालतंय बाबा, तुझा उद्धारच हो. माऊली ज्ञानोबाराया प्रसादानामध्ये असं कुठे लिहित नाही का जेवढे खल आहेत
प्रसाधनामध्ये कुठं असं वर्णन नाही का जेवढे खल आहेत दुष्ट आहेत तेवढे मरून जाओ जळून जाओ, ऐका त्यांचं दुष्टपणा निघून जाओ, जे खळांची व्यंकटी साय. म्हणजे संतांनी ना एवढं निरपेक्ष प्रेम करावं आणि एवढं निरपेक्ष प्रेम ना समाजात माणसाकडनं मिळणं तरी शक्य नाही. एक नक्की सांगेन, तुम्ही लोकांकरताना किती करा कधीतरी तुम्हाला ऐकायला मिळतं. तुम्ही समाजात लोकांसाठी करा, घरच्यांसाठी करा, नातेवाईकांसाठी करा, कधीतरी तुम्हाला ऐकिवात येतं. ज्यांच्यासाठी तुम्ही केलंय ना ती माणसं तुम्हाला म्हणतात, काय केलं माझ्यासाठी? केलं तो उपकार केला का? मी सांगितलं होतं करायला, म्हणतात हे वाक्य तर रेग्युलर मी सांगितलं होतं करायला, तुम्हाला वाटलं तुम्ही केलं. समाजात जगताना ना कर्तव्य भावनेनं सगळ्यांसाठी करा, पण जगाच्या प्रेमात पडाल तर डिप्रेशन मध्ये जाल, देवाच्या प्रेमात पडा सगळ्या डिप्रेशन मधून बाहेर याल. त्याच्यावरती निरपेक्ष भावनेनं प्रेम करावं. पण माया आम्हाला सोडत नाही, संसार सोडत नाही. एके ठिकाणी महाराज वर्णन करतात, हरिभक्तीपरायण आदरणीय रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा मानस कन्या मांडतात. बाबांच्या सानिध्यात गेलो की खूप काही छान ऐकायला मिळतं. बाबा फार वर्णन गोड करतात की माणसं आता पहिल्यासारखी नाही, समर्पण प्रेमातही नाही आणि भगवंताच्या भक्तीतही नाही. देवापुढे गेली की माणसं पहिले लोटांगण घ्यायची, आताची उभ्यानच देवा का पाहत्यात, हाय का मंदिर लागलंय चला बाहेर ना. पूर्वीसारखी लोटांगण नाही. कपड्याला डाग लागतील याला घाबरतात, कपड्याला डाग असलेत ना चालतात. चारित्र्याला डाग असता कामा नाही, खरा परमार्थ है. नर कपड़न को डरत है, नर कपड़न को डरत है, लेकिन नरक पडन को डरत ना. नरकात पडायला मात्र घाबरायची नाही. याच्यावरतीच एक वाक्य फार सुंदर आहे ना, हरिभक्तीपरायण आदरणीय शांतीब्रह्म वारकरी संप्रदायभूषण शांतीब्रह्म मारुती बाबा पुरेकर वापरतात. तुमचा परमार्थ किती उंचीचा असू देत, बाबा फार गोड सांगतात, बेट्या हो तुमचा परमार्थ किती उंचीचा असू देत, पण समोरच्या पुरुषाकडे समोरच्या स्त्रीकडे बघितल्यानंतर तुमच्या मनात जर वाईट भावना उत्पन्न होत असेल तर परमार्थ लाख ताकदीचा असू देत, उपयोग होत नाही, देव भेटत नाही. जोपर्यंत निरपेक्ष वृत्ती समर्पण ही निश्चल भावना आम्हाला करता येत नाही, जे आम्हाला तरी जमणं शक्य नाही, म्हणून संतांचा आधार घ्यायचा. जे आम्हाला येत नाही त्याच्याकरता संत आहेत, मार्गदर्शन करण्याकरता संत आहेत. माया इतकी गुरफटून घेते संसाराच्या. रेल्वेच्या डब्यामध्ये तरुणी बसली, हातात मोठीशी बॅग आहे आणि हातातली बॅग, आता मात्र दोघी तरुण बसलेत, दोघांकडे लक्ष दिलं नाही, फक्त सांगितलं बॅगेवरती लक्ष ठेवा, मी जाऊन आले म्हणा, म्हणजे रेल्वेच्या डब्यातनं उतरावं, ते उतरली, परत आलीच नाही. आता मात्र दोघा तरुणांमध्ये वाद उत्पन्न झाला. हा म्हणायचा बॅग माझी, तो म्हणायचा बॅग माझी, बॅग नक्की कोणाची. भांडणाला भांडणं वाढत गेली, गर्दी वाढत होती. हवालदार साहेब आले, हवालदार साहेबांनी विचारलं, म्हणे का रे बॅग कोणाची? हे म्हटलं साहेब माझी, ते म्हटलं साहेब माझी. भांडणं आणखी वाढत चालली. आणलं पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशनला साहेब विचारतात, का रे बॅग कोणाची? हा म्हटला माझी, तो म्हटला माझी. आणा चावी. चावी कुठे आहे? गावकरी होते ना तुम्ही पहिल्यापासून. चावी कुठे? बॅग तर दोघांची नाही, चावी येईल कुठून? ते म्हटले साहेब भांडणामध्ये हरवली. हरवू देत, बॅगेचं कुलूप तोडू, पण आधी सांगा बॅगेत नक्की काय आहे? ज्याची असेल तो सांगेल. आता एकानं त्या तरुणीला अनुसरून 4-2 कपड्याला त्यांचं वर्णन केलं, दुसऱ्यानं लेकराच्या कपड्या सकट वर्णन केलं, बॅगेचं कुलूप तोडलं, आतमध्ये निघाला लहान बालकाचा मृतदेह. सांगा आता बॅग कोणाची? पाथरी. बॅग कोणाची? जो म्हणाल माझी त्याला दुःख प्राप्ती. इथं माझं मुक्त होता परी बळे झाला, घेऊन या छंद माझे. यांना किती आपलंसं म्हणत झालं तर कधीतरी दुःख प्राप्ती होणार आहे. त्याला आपलंसं म्हणायला शिका, तो त्रासच देत नाही, कधीच नाही. पंढरपुरामध्ये यावं, वारी करताना घावा, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल तुडवत वारकरी पंढरपुराच्या दिशेने येतो. आणि कौतुक म्हणजे इथून सगळ्या पुढच्या भागातल्या लोकांचं आहे बरं. आमच्या भागात तरी पाऊस लागतो, पण इकडच्या पट्ट्यात ना अगदी त्या खानदेश जळगावापर्यंतची सगळी आदरणीय सगळीच वारकरी माणसं कौतुक आहे. अहो झाडं सुद्धा लवकर भेटत नाही, रस्त्याच्या कडेला उन्हातानात बसतात, पायाला चटके बसतात, पण पांडुरंगाची ओढ इतकी नका नाही जाणवत ते सुद्धा.
एवढं सगळं त्याच्या प्रेमाखातर करत येतात. पंढरपुराच्या दिशेनं यावं, पंढरपुराच्या दिशेनं आल्यानंतर आता मात्र ना वाखरीमध्ये जेव्हा मोठं रिंगण घडतंय तेव्हा वाखरीमध्ये रिंगण घडतंय. पंढरपुरात 3 दिवसांचा मुक्काम, सगळ्या मानाच्या पालख्या त्या पंढरपुरात त्या वाखरीच्या दिशेनं येत आहेत. वाखरीमध्ये माऊलींचं मोठं रिंगण झालं, सगळा आनंद सोहळा आम्ही घेतलाय. आता मात्र सहभागी झालो, आनंद घेतला, आता निघायचं, पांडुरंगाच्या दर्शनाकरता निघायचंय. सगळ्या मानाच्या पालख्या एका पाठोपाठ उभ्या आहेत. नामदेवराया घेण्याकरता आलेले आहेत सगळ्या संतांना. नामदेवराया आहे, आदिशक्ती मुक्ताबाई आहे, श्री चांगदेव आहेत, श्री संत जनाबाई आहे, श्री सखूबाई आहे, किंवा त्या ठिकाणी असणारे नामदेवराय असतील, श्री संत एकनाथ महाराज असतील, सोपान काका आहे, निवृत्ती दादा आहे, सोपान काका आहे, किंवा जगद्गुरु तुकोबाराय आहे. सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबारायांची पालखी आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या पालखीकडनं चोपदाराकडनं दंड उंच करण्यात आला की सगळ्या मानाच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेनं आता येतात. पंढरपुरात आलात तुम्ही, आम्ही वारकरी पंढरपुरात आलोय, आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. संत भेटी करता जाऊन आलो, आता पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. तुम्ही सगळेजण, आम्ही सगळेजण दर्शन बारीला उभे राहिलोत, पण दर्शनाला उभं राहायचं सोपं नाही. इथं 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण करत शेवटच्या फेऱ्याला याल तेव्हाच पांडुरंग. आता शेवटच्या फेऱ्याला आलात, थोडंसं अंतर राहिलंय, पांडुरंगाला भेटायचंय. एक एक पावलं पुढे टाकतोय, पण दर्शन घेताना क्रमबाह्य दर्शन आहे. तुम्हाला नतमस्तक व्हा, चोखोबारायांचं दर्शन घेऊन पुढे निघाल तर नामदेव पायरीवरती दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाणं नाही. नामदेव पायरीचं दर्शन झालं की या बाजूला मात्र या हाताला तुम्हाला गणपती बाप्पा दिसते. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, तुम्ही पुढे निघालात. पुढे गेल्यानंतर महाराज आधी पांडुरंग आधीही जिचं दर्शन तिसऱ्यांत कान्होपात्र आहे. कान्होपात्रेचं दर्शन घ्या. कान्होपात्रेचं दर्शन घेतलं, मग गरुड खांबाचं आलिंगन तर घडणंच आहे. गरुड खांबाचं आलिंगनही झालं, गरुड खांबाचं दर्शनही झालं. आता पुढे निघालात तर काचेमध्ये ठेवलेला श्रीग्रंथ तुमच्या लक्षात येईल. दर्शन घ्या आणि पुढे पाऊल टाकता क्षणी लक्षात येतं की आपण उभे आहोत पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी. मान झुकवलीत आणि पाऊल आत टाकलं, तसं लक्षात आलं की समोर सिक्युरिटी उभी आहे. तुम्ही पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकून पांडुरंगाच्या मुखाकडे बघत नाही, देवाच्या मुखाकडे बघत नाही, ते सिक्युरिटी तुम्हाला ढकलते. चरणावर डोकं टेकून होत नाही. पंढरीशी पांडुरंग परमात्माचं दर्शन घ्यायला गेलं, डोकं टेकवलंच आणि देवाच्या मुखाकडे बघूस तर सिक्युरिटी ढकलून देते. ते देव मागच राहून जातो. सिक्युरिटीनं तुम्हाला आम्हाला सुद्धा ढकलणार आहे. आपलं ढकलणं होण्याआधी त्याचं दर्शन घडलंच पाहिजे. सिक्युरिटी ढकलणार आहे पण दर्शन तर घ्यायचंच आहे. आता तुम्ही गाभाऱ्यात आलाय, थोडंसं अंतर राहिलंय. विटेवर उभा असणारा सावळा सुकुमार परमात्मा तुमच्या नजरेला दिसायला लागला. विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, डोक्यावरती राजमुकुट आहे, गळ्यामध्ये कंठीहार आहे, तुळशींच्या माळा लोंबतायत, पायामध्ये सोन्याचे कडे, पायामध्ये सोन्याचे तोडे, हातात सोन्याचे कडे, त्यासोबत पिवळा पितांबर खूप सुंदर विराजमान दिसतोय. नवे त्याच्यासोबत असणारा शेला अगदी चमचम करतोय. भगवंताच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, मस्तकावरती गोपी चंदन टिळा अगदी सुंदर रीतीनं नाकापर्यंत रेखाटलेला आहे. मधोमध बुक्क्याचं बोट आहे आणि त्यावरती सुंदर असं तुलसीपत्र रेखीवपणे ठेवलेलं आहे. नवे सावळा सुकुमार परमात्मा विटेवरती खूप शोभायमान दिसतोय. तुमची दर्शनाची वेळ आली, पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक टेकवा आणि दर्शन घ्या श्री विठ्ठलाचं. रूप सावळे सुकुमार. विटेवरती उभा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा नजरेनं बघितला आणि आता मात्र असं वाटलं इथून माघारी जाऊच नाही. ज्याने खरंच भक्ती केली ना त्यानं भगवंताला बघावं तर आपोआप डोळे भरून येतात. कधी जावं पंढरपूरला, मुखदर्शनाकरता जरी उभं राहावं ना तरी अंतःकरण भरून यावं, त्यानं समजावं आपला परमार्थ सफल झाला. देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला
देखला डोळा बैसला देखला डोळा बैसला म्हणे देखला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा वैसला म्हणे. एवढं सुंदर रूप आहे पांडुरंगाचं आणि प्रेम तर त्याहूनही अधिक आहे. लावण्य तर आहेच आहे. ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य निर्माण करायचं ठरवलं होतं ब्रह्मदेवांनी, तेव्हा चंद्रावरची साधी बचकभर माती वापरली होती. चंद्रावरच्या साध्या बचकभर मातीनं जर या ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य तयार होत असेल तर माझ्या पांडुरंगाच्या मुखावरती लाखो करोडो चंद्रच आहेत. त्याचं लावण्य किती आहे. तुझी ये निढळी कोटी चंद्रप्रकाश. आणि प्रेम तर त्याहूनही अधिक आहे. पांडुरंगाच्या मस्तकावरती गोपीचंदन टिळा मी बघितलाय. श्री पंढरीनाथ पंढरीश पांडुरंग परमात्मा गोपीचंदन टिळा बघितलाय आणि मधोमध बुक्क्याचं बोट आहे. ते बुक्क्याचं बोट का कशा करता माहितीये. तुम्ही आम्ही यावं पंढरपूरला, वाट बघावी देवाची. देवाला आवडत नाही माझा भक्त असा तासनतास उपाशी पोटी ताटकळत उभा आहे. पण नाईलाज आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी येतात, उभं राहणं आलंच, वाट बघणं आलंच. पण सगळे निघून जातात. रात्रीच्या प्रहराला झाडलोट करून सगळं बाजूला लावलं जातं. मंदिरात स्वच्छता केली जाते, शेजारती केली जाते, देवाला निजवलं जातं. पण निजत नाही देव, झोपत नाही पांडुरंग. तो सगळ्याला झोपी लावितो आणि मग विटेवरनं खाली येतो. आणि दिवसभर वारकऱ्याच्या पायाखालची धूळ, आपल्या पायाखालची धूळ जी झाडून लोटून बाजूला लावलेली असते त्यातनं एक बोट उचलतो आणि स्वतःच्या मस्तकावरती लावतो. काय प्रेम आहे माझ्या पांडुरंगाचं. आपलं आहे त्याच्यावर तेवढं. चरणी धीरज वंदी सुळपानी नाचत चरणी शांती माता चरणी शांती माता वंदी सुळपानी चरणी झिरज वंदी शुळपाणी. त्यानं आमच्या पायाची धूळ मस्तकावरती लावावी एवढं त्याचं प्रेम. पण आपलं त्याच्यावरती तेवढं किमान थोडं तरी असावं. बऱ्याचदा काय होतं, नामचिंतनाला सुरुवात केली. आता महाराजांनी एवढा सुंदर सप्ताह आयोजित केला आहे. आदरणीय भागवताचार्य हरिभक्ती प्राण बंडू महाराज धर्मे बाबांनी एवढं सुंदर नियोजन केलं आहे. बरीच माणसं कीर्तनाला आली. पण खरं सांगा, कीर्तनाला आलेली निम्म्यापेक्षा जास्त माणसं कधी कधी सहज विचार करून जातात का महाराज आम्ही तर एवढं करीतो देवाचं, पण शेवटी आमच्या घरात असं झालं आणि काय त्या देवाचं करावं. लय पंक्ती दिल्या, लय महाराज लोकांना बोलवलं घरी, सगळं केलं, पण शेवटी काय झालं. एवढं करून पण काय नशिबाला आलं. बऱ्याचदा काय होतं माहिती का, दोन गोष्टी घडतात. जेव्हा तुम्ही नामचिंतनाला सुरुवात करतात ना, तेव्हा एकतर प्रचंड संकट येतात, दुःख येतं, किंवा प्रचंड यश, सत्ता, संपत्ती येते. इकडचं जग तिकडं झालं तरी चालेल, पण देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. विश्वास ठेवा. ज्यानं पोट दिलंय भाकरी सुद्धा तोच देतो. संयम ठेवायला शिका. संतांच्या ठिकाणी ना संयम अतूट आहे. वाईटावर विश्वास आहे ना, मग चांगल्यावर कधीतरी ठेवा की. वाईट गोष्टीचं फळ जर कधी ना कधीतरी फिरून परत येत असेल तर चांगलं वागत राहा. चांगल्या गोष्टीचं फळ सुद्धा कधी ना कधीतरी परत फिरून येतच. चकारांत येतच. कैद्याला फाशीवरती द्यायचं, त्याला जेलर साहेब म्हणताय बाबा रे तू असं मारायचं तर एक काम कर, तुझ्या पदरात पुण्यही पडल. आमच्या वैज्ञानिकांना तुझ्यावर प्रयोग करायचा आहे, तर तू असं मरण्यापेक्षा जरा आमच्या पद्धतीनं जाशील का. तो म्हणाला ठीक आहे, उभा जन्म काही केलं नाही, आता थोडंफार पुण्य गाठीशी बांधू. म्हणाले मरायचं कसं आहे, सोपं आहे. जगातला अत्यंत विषारी सर्प आणवला जाईल आणि तुझा मृत्यू होईल सर्पदंशाने.
तो म्हणाला ठीक आहे, इकडं लटकून मरायचं तर इकडं 5 मिनिटात मरून जा. तो म्हणाला ठीक आहे, हरकत नाही. शासकीय इतमामात बंद खोलीमध्ये प्रोसेस पूर्ण झाल्या आणि आता मात्र खुर्चीवर बसवण्यात आलं. कायद्याला खुर्चीवर बसवलं. समोरून एका बरणीमध्ये जगातला अत्यंत विषारी सर्प आणवला जातोय आणि यानं ते बघितलं. आता मात्र याचे डोळे बांधण्यात आले. लटकून मरताना फाशीवर देताना डोळे बांधतात ना, तसं नाही, पण असं तर आहे. शासकीय मरण आहे. डोळे बांधले. डोळे बांधता क्षणी हातात सर्प घेतलेला माणूस बाजूला झाला आणि दुसरा माणूस उभा राहिला ज्याच्या हातात फक्त 2 सेफ्टी पिन आहेत. हात पुढे केला गेला, याचा सेफ्टी पिना टोचवल्या गेल्या. हा माणूस बाजूला झाला. पाहता पाहता 5 मिनिटाच्या अवकाशात हा माणूस खुर्चीवरनं कोसळला. मृत घोषित करण्यात आलं. पोस्टमॉर्टम केला गेला. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये कळालं का याच्या शरीरात त्या जगातल्या अत्यंत विषारी सर्पाचं विष आढळून आल्यानं याचा मृत्यू झाला. पण साप चावला का? हो पाथरी, नक्की साप चावला. टोचवले फक्त 2 सेफ्टी पिन. मग विष आलं उडून. हा घोटाळा झाला कसा? याच्या शरीरानं, याच्या मनानं ते बघितलेलं, ऐकलेलं. शरीराची तयारी झाली, मनाची तयारी झाली. साप चावणारे, मारणारे. डोळ्यानं बघितलं साप आलाय. आता मात्र डोळे जरी बांधले गेले ना तरी सुद्धा स्पर्श ज्ञानानं कळलं, हे बघ साप चावला. मनानं आज्ञा दिली, साप चावला, आता मर. मनानं आज्ञा दिली तर जगातलं अत्यंत विषारी सर्पाचं विष जे अशक्य कोटीतलं होतं ते सुद्धा शरीरानं निर्माण केलं. मग विश्वास ठेवा, मनानं चांगल्या आज्ञा शरीराला द्यायला शिका. जर चांगल्या आज्ञा मनानं शरीराला दिल्या मग शक्य कोटीतल्या चांगल्या गोष्टी का नाही घडणार? वाईट घडू शकतं त्याच्यावर एवढा विश्वास आहे, मग चांगल्यावर का नाही? संत करतातच ते. आमचं मन परिवर्तन करण्याचं काम करतात. आम्हाला स्वतःसारखं काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादी विषय, विकार, वासना अंतःकरणातनं काढून टाकून ते निर्मळ करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे करत असताना ना कुठलाही भेदाभेद पाळत नाही.